सगळ्यांना नमस्कार। आज आपण बघणार आहोत एकदम कुरकुरीत परफेक्ट हॉटेलसारखा साऊथ इंडियन स्टाईलमध्ये डोसाची रेसिपी, ते पण घरच्या घरी। कमी साहित्य, थोडं संयम आणि भरपूर चव। चला तर मग जास्त वेळ न घेता लागूया कुरकुरीत डोसा बनवायला। हे डोसा बनवण्यासाठी इथे मी 2 लहान ग्लास रेशनचे तांदूळ घेतली आहे। या ठिकाणी आपण जे घरात नॉर्मल तांदूळ वापरतो ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता। यानंतर यामध्ये पाव ग्लास उडद डाळ आणि पाव ग्लास चना डाळ घालायचा आहे आणि सोबतच यामध्ये 1 लहान चमचा मेथीचे दाणे घालायचा आहे। त्यामुळे डोसा हे तवाला चिटकणार नाही आणि डोसाचा कलर देखील छान येणार आणि खाताना सुद्धा खूपच चविष्ट लागणार। त्यामुळे यामध्ये मी 1 चमचा मेथीचे दाणे घालत आहे। आता हे सगळं 1 ते 2दा पाण्यामध्ये छान असं धुवून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालून कमीत कमी 7 तासासाठी आपण हे भिजवत ठेवून देणार आहोत। 7 तासानंतर आपण बघू शकतो डाळ आणि तांदूळ हे छान असं भिजले गेले आहेत। आता या भांड्याला आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ज्या ग्लासने आपण तांदूळ मोजून घेतले होते त्याच ग्लासने पाव ग्लासपर्यंत यामध्ये जाड पोहे घालायचं आहे। पोहे हे पाण्यामध्ये एकदा धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये पाणी घालून 5 मिनिटांसाठी हे भिजवत ठेवून देऊ। 5 मिनिटांनंतर पोहे हे छान असं भिजले गेले आहेत। आता या पोहेला डाळ आणि तांदूळ आपण भिजवून घेतले होते त्यामध्ये घालायचं आहे। यानंतर भिजवलेले डाळ, तांदूळ आणि पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। थोडंसं यामध्ये पाणी घालून मिक्सरला हे लावून काढून घेणार आहोत। हे मिक्सरला लावून घेताना अगदी बारीक आणि रवाळ असं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरला लावून घेतल्यानंतर आता हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। पूर्ण डाळ आणि तांदूळ हे मिक्सरला लावून काढून घेतलेलं आहे। तयार झालेला हे बॅटर चमच्याने एकदा एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बॅटर हे एकदम बारीक आणि रवाळ असं तयार झालेलं आहे। अशा प्रकारे बॅटर हे तयार करून घेतल्यानंतर यावरती झाकण लावून 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी फर्मंट होण्यासाठी ठेवून देऊ। 8 ते 10 तासानंतर किंवा सकाळी तुम्ही बघू शकता बॅटर हे छान असं फर्मंट झालेलं आहे। आता चमचेने या बॅटरला एकाच डायरेक्शनमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर घालायचा आहे। साखर घातल्यामुळे डोसाला छान कलर येणार आणि 100% साऊथ इंडियन डोसासारखा टेस्ट मिळेल। साखरेमुळे डोसा मात्र गोड लागणार नाही। यानंतर यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे। रवा घातल्यामुळे डोसा हे एक्स्ट्रा कुरकुरीत असं तयार होणार, त्यामुळे इथे रव्याला स्किप करू नका। बॅटर हे थोडंसं घट्ट असल्यामुळे लागेल तेवढं यामध्ये मी पाणी घालत आहे आणि चमचेने हे सगळं बॅटर एकसारखं असं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बॅटर हे थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर परत एकदा आपण बॅटरला छान असं मिक्स करून घेणार आहोत। इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। बॅटर हे एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। यानंतर यावरती झाकण लावून 10 मिनिटांसाठी आपण हे ठेवून देऊ, जेणेकरून साखर आणि रवा बॅटरमध्ये छान असं मिक्स होणार। 10 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे। चमचेने एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया। आता गॅसवरती नॉनस्टिक तवा हे गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। सुरुवातीला तव्याला थोडंसं तेल लावून टिश्यू पेपरने हे पुसून घेतलेलं आहे। तवा हे गरम झालेला आहे। गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचा आहे आणि 1 चम्मच बॅटर तव्यावरती ठेवून पसरवून घ्यायचं आहे। चमचेने बॅटरला एकसारखं असं तव्यावरती पसरवून घेतल्यानंतर डोस्यावरील भाग थोडंसं सुकल्यावरती यावरती तेल सोडायचं आहे। इथे चमचेने किंवा ब्रशने डोस्यावरील भागाला तेल हे छान असं लावून घ्यायचं आहे। आता मध्यम आचेवरती डोसा हे छान असं भाजून घेणार आहोत। डोसाचा खालील भाग तुम्ही इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे। अशा प्रकारे तयार झालेला हे डोसा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। दुसऱ्यांदा डोसा बनवून घेताना तव्याला तेल लावण्याची गरज नाही। तव्याचं टेम्परेचर पाणी शिंपडून कमी करून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरने पुसून घेऊ। डोसा घालताना गॅसचा फ्लेम इथे कमी करायचा आहे। डोसा घातल्यावरती गॅसचा फ्लेम हे मध्यम करायचा आहे। तर अशा पद्धतीने तयार झालेले हे गरमागरम डोसे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत सर्व करून घेऊ शकता। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला हे डोसे कसे वाटले मला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।